यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या तसंच 3 वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 25 फेब्रुवारीला सुनावणी निश्चित केली आहे. यावेळी महापालिकांमधील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरती राज्य सरकार युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे या सुनावणीत पालिका निवडणुकांचा मुहूर्त ठरतोय की लांबणीवर पडतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शहापुरात उबाठा आणि शरद पवार गटाला गळती लागली आहे. शहापूर तालुक्याच्या जिल्हा परिषद आवाळे गटातील उबाठा आणि पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. गजा मारणेच्या टोळीतल्या आरोपींकडून मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची चंद्रकांत पाटलांनी घरी जाऊन भेट घेतली. या घटनेनंतर सर्वजण पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पाटलांनी जोग कुटुंबाला दिली. अहमदनगरमधील सामान्य नागरिक आणि शेतकरी अतिक्रमण मोहिमेमुळे धास्तावले आहेत. रस्त्याच्या विस्तारीकरणात शेतकऱ्यांना अतिक्रमण ठरवलं जाऊन त्यांची जमीन विनामोबदला घेतली जाते का असा प्रश्न निर्माण झालाय. एक मोठी बातमी आहे यावेळची. मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मराठी भाषा दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी उदय सामंत यांनी राज ठाकरेंची वेळ मागितली होती आणि त्यानंतर राज ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. फास्टॅग घेण्यासाठी आधार कार्डची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड सादर केल्यास फास्टॅग मिळू शकतो असं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं उच्च न्यायालयात सादर केलं. फास्टॅग नागरिकांवरती लादला गेलेला नाही असं देखील प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. लाकूड आणि कोळशावरती आधारित भट्ट्या बंद करून त्याऐवजी पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करण्याचा आदेश न्यायालयानं दिल्यामुळे बेकरी चालकांमध्ये चलबिचल सुरू आहे. तर आता 3 ते 5 रुपयांनी पाव महागण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाकडून मागील 2 वर्षात वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गंभीर समस्येबाबत पालिका उदासीन असल्याचं समोर आलंय. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे कोर्सेस आता ऑनलाईन सुरू केले जाणार आहेत. येत्या 3 ते 4 महिन्यात काही अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात येणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं कारण शोधण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आलाय. ओव्हरलोडमुळे बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं चौकशी अहवालातून स्पष्ट झालं. नागपुरात जीबीएसनं आणखी एक बळी घेतलाय. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सुरू असलेल्या एका 32 वर्षीय उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झालाय. नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागपूर पोलिसांनी नवी हेल्पलाईन जारी केली आहे. नागपूर पोलिसांनी वाहतूक मित्र नावाचा एक समर्पित व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू केलाय. शिर्डीतील रिक्षा चालकांच्या मनमानीला आता चाप बसणार आहे. परवानाधारक रिक्षा चालकांनाच आता शिर्डीमध्ये रिक्षा चालवता येणार आहे. ड्रेस बॅच बिल्ला असणं अनिवार्य करण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्यातील भगवा डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियासोबतच युरोप आणि अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील डाळिंबाला परदेशात मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील 38,000 हेक्टर क्षेत्रावरती डाळिंबाची लागवड करण्यात आली असून 5.7 मेट्रिक टन डाळिंब परदेशात निर्यात झालंय. दक्षिण सोलापूरमधील वरळे गावच्या सरपंचपदी जयश्री मळगेंची निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी 3 अर्ज दाखल झाले. उज्ज्वला मळगे, अविता कवडे आणि जयश्री मळगे यांनी अर्ज केले होते. मात्र दोन्ही सरपंच पदाच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज माघारी घेतल्यामुळे जयश्री मळगेंची निवड झाली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा तुकाराम महाराजांनी दिला. राज्यभरातील 1,10,000हून अधिक प्रशिक्षणार्थींवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. दरम्यान मुलांना न्याय द्या अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. गोंदियात भरधाव वेगानं येत असलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह वाहक जागीच ठार झाले. तर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय नसलेल्या इतर विभागातील 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी 3 दिवस अनारक्षित तिकीटं बुक करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवाशांची आता गैरसोय टळणार आहे. मध्य रेल्वेनं एसी लोकलमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. या माध्यमातून 81,700 प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडनं 2,07,00,000 रुपयांचा दंड वसूल केलाय.
उन्हाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र थंड पेय आणि रसाळ फळांना मागणी वाढली. अशातच कलिंगडाच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. कलिंगडाची आवक वाढली असली तरी बाजारात मात्र कलिंगडाच्या दरात घसरण झाली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या प्रतीक्षा यादीतील 36,000 घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यामधील 25,000 लाभार्थ्यांना आज घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात कार्यक्रम होणार आहे. कांद्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. या आठवड्यात 400 ते 500 रुपयांची घसरण झाली तर लाल कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय. येत्या खरीप हंगामात देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे ऊसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार असून साखर निर्यातीला अच्छे दिन येणार आहे. राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये 4,364 क्विंटल मक्याची आवक झाली तर 2,125 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. चाळीसगाव बाजार समितीत पिवळ्या मक्याची 1,400 क्विंटल आवक झाली, त्याला 1,950 रुपयांचा दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली आहे. 39,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनला 3,900 रुपयांचा दर मिळालाय. बाजारातील दरात सातत्यानं होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून येतोय. मोदी सरकार उद्यम पोर्टलवरती नोंदणी असलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी 5 लाख रुपयांची मर्यादा असलेलं विशेष कस्टमाइज क्रेडिट कार्ड सुरू करणार आहे. त्यामुळे आता लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून शिमग्यानिमित्तानं खास सोय करण्यात आली. होळी निमित्तानं कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी आता 24 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार आहे. एक मोठी बातमी यावेळी येते. बदलापूर अत्याचार प्रकरणी एक मोठा ट्विस्ट आलाय. मॅजिस्ट्रेटच्या अहवालाला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी अहवालाला चॅलेंज केलं होतं आणि या अहवालानुसार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दोषी ठरवले गेलेत. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये मोठा जो ट्विस्ट आलाय बोलला जातोय, काय आहे? हा दुसरा ट्विस्ट म्हणता येईल आपल्याला श्वेता. कारण पहिला ट्विस्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी ज्यांनी सुरू होती आणि याचिकाकर्ते अण्णा शिंदे आणि त्यांची पत्नी सरला शिंदे यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली होती आणि त्याच वेळेस न्यायालयीन अहवालावर आधारित गुन्हा दाखल करा असे निर्देश त्यांनी दिले होते. पण त्यानंतर त्या ट्विस्ट नंतर ठाणे सत्र न्यायालयामध्ये ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आले चौघही अधिकारी आणखी कर्मचाऱ्यांनी दाद मागितली होती. नैसर्गिक न्याय तत्व आधारावर दाद मागितली होती. सीआयडीचा तपास अद्याप सुरू असताना सुद्धा या अहवालाची अंमलबजावणी का, त्याला अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती देशपांडे यांनी घेतलेला आहे. आणि हा सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणतोय कारण हा मोठा दिलासा आहे ज्या चौघ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आला त्यामुळे. दरम्यान सीआयडीचा तपास सुरू आहे. प्रोग्रेस रिपोर्ट जो आहे तो येत्या 5 मार्चला कोर्टात सादर करा. त्यावेळेस या अंतरिम स्थगितीबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो. कदाचित अंतरिम स्थगिती ही पुन्हा वाढू शकते किंवा कायम राहू शकते. पण आता तरी आपल्याला नक्कीच म्हणता येईल की ज्या अहवालाच्या आधारे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते त्या अहवालाच्या अंमलबजावणीसच अंतरिम स्थगिती दिल्यामुळे त्या एन्काउंटरचा ठपका ज्यांच्यावर आहे, फेक एन्काउंटर केलं म्हणून, ते 4 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना हा मोठा दिलासा नक्कीच मानला जातोय. श्वेता, बिलकुल. धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी. सातारा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. माण तालुक्यातील 6 गावांचा वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाला योग्य नियोजन करावं लागेल. कोथरूड विधानसभा मतदारसंघात समान पाणी पुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर संपवा आणि पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा असे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिले. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल आणि वानवडीत आज विविध कार्यक्रम होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बाणेर रस्ता आणि लष्कर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान लोकल सेवा धीम्या मार्गावरती वळवली जाईल. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत सध्या पहिल्या टप्प्यातील 5 पुनर्वसित इमारतींचं काम वेगानं सुरू आहे. मुंबई मंडळानं दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात केली. त्यानुसार 5 चाळी रिकाम्या करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या 15 दिवसात या चाळींचं पाडकाम केलं जाणार आहे. मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू होऊन 4 महिने झालेत. मात्र प्रवाशांची पाठ असल्यामुळे रोजचं टार्गेट 4 लाखांचे, मात्र केवळ 19,440 जणच प्रवास करत आहेत. मुंबईकरांना वाढलेल्या तापमानामुळे दुपारी घाम फुटायला लागलाय. 2 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सुद्धा वाढ झाल्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागतोय. तापमानवाढीचं हे सत्र
पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. कामात कुचराई केल्याबद्दल क्लीनअप मार्शल संस्थेला मुंबई महापालिकेनं दंड ठोठावला. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींनी पालिका मुख्यालयात क्लीनअप मार्शल संस्थांची झाडाझडती घेतली. 12 पैकी 7 कंत्राटदारांना दंड लावण्यात आला असून सुमारे एकूण 65 लाख रुपये वसूल करण्यात आले. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत पार पडणार असून 10 मार्च रोजी विधिमंडळात 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्य सरकारनं शिक्षण क्षेत्रासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या 20% तरतूद करावी ही प्रमुख मागणी SIO तर्फे करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, बी प्लॅनिंग, एम प्लॅनिंग आणि ॲग्रिकल्चरल एज्युकेशन या अभ्यासक्रमाच्या MSc CET या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. GBS रुग्णांचा उपचाराचा खर्च जास्त असल्यामुळे त्यांना सरकारी योजनेतून मदत दिली जाते. पुण्यातील 38 रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतनं तर 8 रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतनं मदत मिळणार आहे. मात्र आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना सरकारी योजनेतनं मदत मिळणार नाही. कल्याण, डोंबिवली, तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या कामाला मार्च 2024 मध्ये सुरुवात झाली आणि 21 महिन्यांच्या कालावधीत मेट्रो 12 या मार्गिकेचं 60% काम पूर्ण झालंय. या मार्गिकेचं काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं MMRDAचं नियोजन आहे. कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेट चालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. 25 बुलेट चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. तसंच सायलेन्सर जप्त करण्यात आले. पुण्यामध्ये जे